तो काय पाहिजे तेव्हा महाराष्ट्रातल्या एरियासारखे टाकतात. होय का? म्हणून ते आपल्याला काय करायचं आपल्याला मॅरेजिंग कारण सख्या
Thank you.
बहुतेक अशीच गप्प राहण्याची वाटते. काय ग घेतलंस की नाही काय? मग सांगायचं. हा सांग. माझं नाव मंदा. मी घेतलंय लोणी आणि घेतले पैठणी. काय तर म्हणे माझं नाव मंदा. कधीच हा मेलीला नाही काय काम धंदा. तू आलीस कशाला इथे? काय चल पावसात भिजलेस. राधेल तर सांगितलं होतं आम्ही गारटलोय. सगळ्या बघावं तेव्हा अगदी चांगलं असतंय. आता सांगतेस का? सांग तर आवाज मोठा काढा म्हणजे मला ऐकायला येईल. माझं नाव चंद्रकला. मी घेतलाय शहीद हलवा आणि घेतले पैठणी. नाव चंद्रकला आणि तू घेतलाय हलवा आणि म्हणे माझ्या नवऱ्याला बोलवा. काय गं मावशी? अगं मस्करी केली गं. नाही ना? पण बघा पावसात राहायला नाही त्या आडोशाला. नाही नक्की असं असं करतेस ना. मग दिसतच नाहीये का काही? माहिती नको काय. हा मग आता निघूया. पण राहायला तर तुझ्यावर हा. मला काही सांगायचं नाही. बरोबर चला. पण राहिलंय काय? अगं मावशी आम्हाला विचारलं काय घेतलं आणि काय घेतलं. मग आता तुला नको ना विचारायला. तर मावशी काय घेतलं आणि काय घेतलं. प्रेमाने विचारतेस ना मला विचार करायला लागतोय. सांग गं मावशी. अगं बाई कधी नाही ते प्रेमाने बोलते बघा कशी माझी. बहुतेक पाऊस पडलेला हा परिणाम आहे. होय ना? ते जाऊ दे. अगं मी माझ्या वेळीचं काय कशात काय आणि भांड्यात काय. अरे काय काय भांड्यात? पुढे काय दिसतंय फाटकं? काय माहिती. मग काय फाटक्यात काय? फाटक्यात अशी ती पद्धत असते म्हणायची. बरोबर हा. परत बोलते माझ्या वेळीचं काय कशात काय आणि भांड्यात काय. तरी पण परत बोलतेस. पण काय घेतलंस मावशी? सांगायलाच पाहिजे. हो बघा मला सांगते. मी घेतलं मी घेतलं मी घेतलं सांगते ना. गारगार. ए तुम्ही पण ऐका गारटला तरी पण ऐका. गारगार 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 गारगार. ताक ताक तुझं सत्य ना. चला मग झाली मस्करी करून. आता आपल्याला जायचं आहे. त्याच्यात हा विसरतोय. कोण म्हणजे आहे असं वाटतंय मला. चला निघूया आपण. ए चल लवकर जायचं. लाडला यशोदेचा कान्हा हसी देवाचा गाणा. लाडला यशोदेचा कान्हा जरी मी वाढला कुंजवना या गोकुळाच्या
सतयुगात महाविष्णू, त्रेतायुगात प्रभू रामचंद्र, द्वापरयुगात भक्तांचा छप्पा आणि दुर्जनांचा कंदनकार, कलियुगात गौरीचा वकील श्री बुद्धराया प्रबोधनो, कंसाने मला ठार मारण्यासाठी माझ्या मातापित्यांना बंदिस्त केले. एवढेच नव्हे तर त्याने मला 6 मुलांची हत्या केली. तरी मी मंदिरातून मंदाघरी पोहोचलो. त्यामुळे रोजी दोन गोकुळातील हजारो चौकात बालकांना ठार केले. मला मारण्यासाठी पुतना मावशी, यमुना महाकाले, नागराज वासुकी असे अनेक दैत्य पाठवले. पण त्यांना यश झाले नाही. कंसमा, लक्षात ठेव, तुझ्या पापाचा वेळा घडला आहे. तुझा मृत्यू घडला आहे. तुझ्या इच्छा सर्वांनाच करून या सगळ्यांना बक्षिसे नंतर करून देण्यासाठी मी या फुलावर अवतरित आहे. अरे हो, 16 सहस्र 108 गौरव फाटफाट करून मंत्रीच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी माझ्यासोबतचा पेंढा व सुदामा ह्यांच्याशी सोपवली पाहिजे. आपण त्यांना हा करून पाहूया. अरे पेंढा, अरे सुदामा, अरे पेंढा, अरे सुदामा. आलू 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 देवालू. कृष्ण देवाने माझ्या हाक मारली, पेंड्या सुदामाची जोडी आली. कृष्ण देवाने माझ्या हाक मारली, पेंड्या सुदामाची जोडी आशीर्वाद आहे. पेंढा सुदामा 16 सहस्र 108 गौरव फाटफाट करून मंदिराच्या बाजारी चालले. पण सर, प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुमच्याशी सोपवत आहे. वेळ बंद ठेवा. त्यांचा रस्ता बंद करतो म्हणजे करतो. बरं, येतो मी.
एका बोलवूया काय तो वाटला ना एका वाकडू म्हणतात हो काय तू काय बोलू राहिली आहे? हा. गावात आम्ही इकडे कोण आपली meeting गेला हा. लोक म्हणतायला पुढे वाजत पण. अरे ऐकू पण जात नाही कोणाचं कोणाला सुद्धा आता काय करायचं एक आवाज नको नको काय सांग बरं एक काम कर तू दे ना आवाज मी देव आवाज दे रे आवाज बरं त्याचा मी बघतोय काय काय आवाज बघ ये बघतोय ना. अरे वाकड्या. असं कसं हाक मारतो हॅलो जरा प्रेमाने हॅलो तेव्हा ना मारू. चिंचवाडी महिला मंडळ या रोख रुपये 500चं बक्षीस झालेलं आहे. माऊली महिला ब्राह्मण मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. प्रेमाने हाक मारतो पण कशी हाक मारतो रे? मार्ग जरा प्रेमाने हाक एवढा तुका प्रेम गवला तू सांग मला ऐकून माझं तुझं आवाज नुसता पांढरा फटाका आहे पण अंगात गुण नसतोच नाही मारते घ्या. अरे बापड्या 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 असंच ना मारतात. अजून एकदा मार अरे बापड्या 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 जरा अजून आवाज दे त्याचे कान फुटले नाही ना. अरे पाऊस अरे पडलो ना. निकिता संदीप गव्हाळे यांच्याकडून सुद्धा
या गवळणींसाठी रोख रुपये 200चं बक्षीस आलेलं आहे. माऊली महिला नमन मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. आम्ही तुका बोलवली. कशाला बोलवली? तुका बोलवली. तू आता पहिल्यांदा ह्या असा तू होतस काय केलं होतं? माझी तालू आणि कपिला दोन्ही ताई सकाळपासून कुठे दिसत नाही रे. काय दिवाळीतून आलो बघून काय दिवाळी पण कुठेच नाही रे. वाजवता परंतु थाळी धवाली आणि कच्च्या धवाली त्यांच्या घरात शिकत गेलो होतो. ड्रीम युगा गाडी आहे. ड्रीम युगा गाडी मालक आहेत खाके. यांच्या गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडल्यास रंगमंचकावर आणून द्यावी. धन्यवाद. काय माहितीया रत्नागिरीत ना ते काहीतरी त्या महिलांचं काहीतरी नमन आहे रे. त्याच्यात ती वाजवतो तो पंचुरा महिना एवढी मोठी फली आहे त्याच्यावर काहीची बातमी आहे. तुम 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 काकीत पण कसा वाजवतो? तो खाली आहे ना एवढी मोठी फली चौथोमी असतात आता तो वाजवता. आधी पण त्याच्यावर नमुन्याची माणसं नाचतो. हो लागतो खाली वाजवतो तो आवाज येत नाही. तो आवाज तर कसा येतो? वाजव एवढा आवाज मोठो आहे. काही लोक सांगते काय खापा एका मागल्या तर यानं हो दिले त्या माकाने म्हणतं आवाज म्हणता हो. अरे हा तुला शोधित होतो ना. काय समजता? मग तो झाला काय? झाला काय? अरे दूध झालाय मी सकाळी उठवलं होतं ना धोत्यात दिलो. कशाला रे कशाला? अरे दूध झालाय ना धोत्यात दिलो. नाही अरे बोललो. भजी करतो. वडील बोलतो. तुला दुधा बोलतो. अरे तुला मा दूध तलाला नव्हे दूध तलाला काय झालं? मी दूध तलाय धोत्यात गेलो. दूध तलाय धोत्यात बसलो. आता बसतात त्यांचा कंबरला सगळा सोडला ये. तर मी काय म्हणतो मी दूध तलाय धोत्यात बसलो आणि दूध चालता चालताना आणि चालून पाटणं अशी लाट मारली आणि धोत्याच्या बाहेर जाऊन पडलो ना. मग मला आला लाट. अरे आज रात्री काय झालं? काय झालं? अरे हा चाललोय असं. अरे तुला गेल्या माझ्या अरे तू कसा म्हणता? दूध लाट मारली. माझ्या लाट मारलं. जाऊ ये. अरे पण तू माझ्या मागे कशाला राहायचं? जाऊ जाऊ. अरे अरे काय लोय जो लोय जो मी हाय गं. अरे मारे लागलं नाही ना रे. गुलाबाचं कांबळेचं पडलोय. लागलाच नाही काय. माझी कशाला राहायचं? बाबा काय माहिती तुला कांबळाचं कॅशी लाट मारली ती? जाता मी तालुक्याची मग काय दिलं झाला काय मग शाळा मला म्हणाला लाट आणि मी लच्ची आणि बांधल्या दोन्ही तनल्या कोणाच्या कोणाच्या? अरे तुला म्हणते अरे चालू जा काय कोणाच्या काय मग त्याला झाला काय माहितीये काय झाला? अरे तनल्या बांधल्या माणसाला चालू मदा मदा
चालला का म्हणून. पण मी म्हणतो तुम्ही मला इथे लोणावलं होतं शाळा. आम्ही लोणावलेली नाही. अरे बोलवली रे, बोलवली. अरे तुला मला तेच ते, पण त्याच्याला लोणावली. ए सुदाम्या, किसन देवाने सांगितलेली कामगिरी सांगून टाक. किसन देवाने? हा. किसन देवाने? काय सांगितलं? सांग रे. अरे 16,108 गवळणी. 16,108 गवळणी. तुला काय माहित? मी शाळेत नाही गेलं तर काय माहित असतं. मग तिथे किती वाजले तेवढे? अरे बोलला पण नाही मग त्याचा विचार. तो मेला होता ना, त्याला ते माहिती नाही काय? तू मी सांगू? तर सांगतोय. 16 काय रे म्हटलं तू? 16,108 गवळणी. 16,108 गवळणी. एवढी नक्की संख्या. हा म्हणजे एवढी मोदी. 16,108 गवळणींचा मेळा. एवढ्या मधल्या गवळणी एकदम मेळा. म्हणजे काय? ते सगळी एकच त्याला मेळा म्हणतात काय? थाटमाट करून म्हणजे पावडर नाही ना. मथुरेच्या बाजारी चालले. मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता ती बंद करण्याची जबाबदारी ही देवाने आपल्याला सोपवली आहे. प्रतिबंध रे, प्रतिबंध. तीन शब्द खैना आता एक शब्द काय माहिती आम्हाला माहित पण काय रे प्रतिबंध म्हणजे? अरे अडवणं बंध म्हणजे बंध. हा पुढे सांगा का? श्रीकृष्ण देवाने आपल्यावर सोपवली आहे. एवढंच ना. अरे मी आता जातो आणि आता
आणि मारण्याने येणार नाही बघ. हे पण देवाची आज्ञा आहे ना. आता घे मी जातोय माझा वाट नाही पण तुझा माणूस आहे कामेऱ्याचे पाय कामेऱ्याचे हात आणि थोबड बघा तुझं नागपूर ते चिंचवाडी तुझं फाट आहे ना तिथं तुला पुसगाव नौका करायला पाहिजे अगदी शोभशील काय माझ्या बोलीवर जाऊ नको माझ्या किती ताकद आहे तुला माहिती आहे का अरे मेल्या तुझ्या हाय तरी कशात ताकद नुसता गाडी पडला नाहीस दाखवते हे दाखवते आता एवढं सांगतोस तर दाखव बघूया आणि मी याला म्हणतात माझ्यात ताकद आहे लोई दो ना जुन्यातला हार आहे ना आता पण तेवढा आता मी घरी जा ना तुम्ही कीर्तन देवांची आज्ञा आहे तुम्हाला त्याच्याप्रमाणे इथं बसवत लागेल आता हे सांगतात म्हणून नको पण आपण जमलोय ना म्हणून जरा इथे बसूया आणि पाऊस पण लागतोय आता थांबलाय म्हणा काय जरा बसूया पाऊस पण उभे पण तुम्ही इथंच बसायचं सांगत नाही तर त्याचा आवाज बघा काय येतो मी मला बसायला सामान्याने उठायला सामान्य लागते ही काय म्हणता बसायला सामान्य उठायला सामान्य आपण बसवूया ना मला मला तो जमला अरे नाही होणार त्याला बघूया
पेंड्या सुदामा, मी सांगितलेली कामगिरी पूर्ण झाली का? तेव्हा आमच्या प्रयत्नाने आम्ही त्याला बसवलेलं आहे. ते तुमचं तुम्ही पुढचं बघा. ठीक आहे, तुम्ही असं करा, कुंजवनात जा आणि काही गोष्टी सांभाळत बसा. मी याकडून समाचार करतो. आपण कोण? ह्या सृष्टीचा आणि देवांचा देव श्रीकृष्ण भगवान मलाच म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राजे कसले असतात? पायी पद्म, वेंदी हिरा, मस्तकी तुरा, काठीवरी हात ठेवून विठेवरी उभे असतात. मग मी कसा दिसत आहे? तुम्ही एक विचित्रवाणी दिसत आहात. राजे, ज्या ज्या ठिकाणी मला जावे लागते त्या त्या ठिकाणी वेगवेगळी रूपे धारण करावी लागतात. सांगा तर मग तुमचा धर्म म्हणा. ऐक तर. सख्यानो, आपण याच्यासाठी एक रासलीला खेळूया का? हो, खेळूया ना. आता त्या गाण्यासाठी या डान्ससाठी वन्स मोर आलेला आहे.
गवळणीने परत यायचं आहे.